सध्या राज्यामध्ये सर्वसामान्यांसोबत थेट संबंध येईल असा एक नवा वाद सुरू आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव देशामध्ये 1 एप्रिल 2019 पर्यंत नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याचं काम सुद्धा सुरू झालंय। मात्र यासाठी वाहन चालकांकडून अव्वाच्या सव्वा सध्या वसुली सुद्धा केली जाते असा आरोप होतोय। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही नंबर प्लेट लावण्यासाठी तिप्पट दर आकारणी होत असल्याचा आरोप सध्या केला जातोय आणि सरकारने या नंबर प्लेटसाठी रॉरमेत्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, रियर मेझॉन इंडिया लिमिटेड आणि FTA HSRP सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या काही खासगी कंपन्या आहेत आणि याच खासगी कंपन्यांना 600 कोटी रुपयांचं कंत्राट दिलेलं आहे। मात्र या कंपन्या नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामधल्या नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करतायत असाही आरोप होतोय। गुजरातमध्ये दुचाकीसाठी 160 रुपये आकारले जातात तर महाराष्ट्रामध्ये 450, गोव्यामध्ये 4 चाकीसाठी 203 रुपये आकारले जात आहेत तर महाराष्ट्रामध्ये 745 रुपये आकारले जात आहेत आणि या संदर्भामध्ये सध्या आरोप होताना दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।